प्रभाकर झाली का तयारी सगळी केसची? अरे नाही, त्याचसाठी फोन केला होता तुला. तू काय काळजी करू नको, कोर्टात पुरता हैराण करून सोडतो की नाही बघ. नुसतं हैराण नाही करायचं, त्याची सगळी मस्ती जिरवायची आहे मला. काय होतं ना, कोर्टात एकदा का तुमची लक्तर वेशीवर टांगली गेली की त्या जेलमध्ये जाण्यापेक्षा तो शब्दांचा मार असंही होतो माणसाला, कळलं? यू डोंट वरी, तो होईल सगळं व्यवस्थित. हे बघ, तू तुझ्या पद्धतीनं तुला जे काही करायचं ना ते कर, पण मला मात्र त्याच्या नांग्यात ठेचलेलं बघायचे आहेत. तू कशाला काळजी करतो, मी बसलो ना इकडं. आणि आपल्याला विशेष काही करायची गरजच नाही रे, त्याचा ट्रॅक रेकॉर्डच इतका खराब आहे की त्यानेच आपलं अर्ध काम करून ठेवलेलं आहे. हा, तू फक्त एक काम कर, तू ते मला बोलला होतास ना, त्या मंजिरीची कोणतरी मैत्रीण आहे, अरे ती रे, जिच्या घरी जाऊन तुझ्या जावयानं काहीतरी तमाशा केला होता. हा, तिच्याशी बोलून जरा तिला मला भेटायला सांग. का तिला कशा करता? अरे कोर्टासमोर जर त्याच्या बाहेर खालीपणा त्याची नालस्ती करायची असेल तर ती मुलगी फार महत्वाची साक्ष आहे, तर तेवढं जरा कर. ठीक आहे, ठीक आहे, मी बोलवतो तिला. आणि काही लागलं तर मी तुला फोन करीन, डोंट वरी. चल ठेवतो रे. ओके, बाय. बाबा, कोणाचा फोन होता? अगं माझ्या एका मित्राचं भेटायचं म्हणत होतं. म्हणजे फार जवळचा नाही येत, ओळखत नाही त्याला, पण कॉन्टॅक्ट मध्ये असतो अधूनमधून. तू कुठं निघाली? ते शुभ्राचं सामान घ्यायचंय जरा, बेबी ऑइल, 1-2 कानटोप्या वगैरे. मी बरोबर? नाही, तुम्ही करा ना आराम, मी शुभ्रा झोपली तेवढ्यात जाऊन येते. ठीक आहे, जा नीट जा. आणि सेलफोन घेतला बरोबर? हो, येते. सत्या, कुठं निघालास? मी जरा मंजिरीला भेटायला चाललोय. मंजिरी म्हणजे? आते, जे ठरलंय त्यात काही बी बदल होणार नाही. माझं जरा वेगळं महत्वाचं काम आहे, बोलायचंय तिच्या संग. हा बोल. सत्यजित, सत्यजित. प्रिया, रडायला काय झालं तुला? काही नाही झालं, काही नाही झालं मला. काय झालं रडायला? ते नेहमीच माझ्यात आणि सुहास मध्ये पुन्हा एकदा. हे बघ, काय झालं ते न रडता सांगणार आहेस का? सत्यजित, तू भेट मला, मी भेटून बोलते तुझ्याशी. मला तुझ्याशी खूप बोलायचंय, खूप महत्वाचं काम आहे माझं. हे बघ, मला असं भेटता नाही येणार आज. सत्यजित, प्लीज नाही म्हणू नको. मी येते तिकडे, आपण मध्ये कुठेतरी भेटू, किंवा मी कोल्हापूरला येते, पण प्लीज आज नाही म्हणू नको. प्रिया, मला खरंच नाही भेटता येणार. तू जे काही आहे ते बोल ना आता फोनवर, मी ऐकतोय. माझी खरंच आज खूप महत्वाची काम आहे. सत्यजित, फोनवर नाही बोलता येणार म्हणून तर भेटायला बोलवते ना. हे बघ, ऐक माझं, आज भेटणं महत्वाचं आहे, प्लीज. हे बघ प्रिया, तुला जर फोनवर बोलता येणार नसेल तर मी आता खरंच काही करू शकत नाही. ओके, बाय. सत्यजित, मी हॅलो. प्रियाचा फोन होता ना? काय म्हणत होती? काय नाही, तिचे आणि सुहासचे काहीतरी प्रॉब्लेम्स झालेत, तिला आत्ताच्या आत्ता भेटायचंय. मी म्हटलं फोनवर बोलतं. नाही. मग जाणार आहेस तू? नाही. कसं आहे आत्ते, आता माझ्यासाठी ना प्रिया महत्वाची आहे ना मंजिरी. माझ्यासाठी फक्त माझी लेक महत्वाची आहे. तिच्यासाठीच चाललोय मी. येतो.
दादा काय शोधतायसा? कोणची डायरी शोधतोय? एकदम महत्वाचे नंबर हवेत मला. ही काय डायरी? माझी डायरी नाही, मंजिरीची डायरी शोधतोय. मी बघते. कालच इकडची आवरावर केली ना, सटकन ध्यानात येत नाही बघा. शुभ्र रडते का? नाही, झोपली आहे शांतपणे. आता तिचा ताप पूर्णपणे आटोक्यात आलाय बघा. बरं झालं येळीच डॉक्टरांकडे नेलं. सत्यजित रावांनी घाई केली आणि लगबगीनं डॉक्टरांकडे घेऊन गेलं बघा. अगदी लगेच औषध पाणी चालू झालं आणि लेकरू बरं झालं. बरं सापडली का डायरी? शोधते ना दादा. एक मात्र खरं, हे काय बी असो पण माणूस आपल्या लेकरासाठी हळवा होतोच. सत्यजित रावांनी शुभ्राची तब्येत बघून क्षणाचे उशीर न करता लगोलग दवाखाना गाठला बघा. काय बी झालं ना तरी ते बापाची जबाबदारी विसरणार नाहीत बघा. सत्यजित मुदळकरांचं कोड कौतुक करण्यापेक्षा डायरी शोधली तर बरं नाही? वय वय काय जगामध्ये अनेकांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. सापडली डायरी. आणि निघा. काय नाव? श्वेता. श्वेता. तू म्हणालीस त्याप्रमाणे आपल्यात बोलण्यासारखं आता खरंच काही उरलं नाही. त्यामुळे थेट मुद्द्यावर येतो. मला शुभ्रा हवी. हवी म्हणजे? म्हणजे तू माझ्या मुलीला घेऊन माझं घर सोडलंस. तिला माझ्यापासून असं तोडण्याचा तुला कितपत अधिकार होता हा वादाचा मुद्दा आहे. आता मी माझा अधिकार परत मागतो. मला शुभ्रा परत हवी. उसने पैसे परत मागितल्यासारखी मुलगी परत मागताय. शब्दांचे खेळ खेळत बसायला खरंच वेळ नाही म्हणजे. एरवी तो तुमचाच आवडता खेळ. ते बघ, तुला तुझे वडील आहेत, काका काकू आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुला शुभ्राला भेटण्याची मनाई कधीच करणार नाही. कधीच नाही. तू हवं तेव्हा तिला भेटू शकते. मग उगाच कोर्टात हे सगळं मॅटर ताणत बसण्यापेक्षा आपण आपापसात समजुतीने सेटल करूया ना. सेटल करूया म्हणजे काय करूया? माझ्या मुलीला मी माझ्यापासून तोडायचं? ज्या मुलीला मी 9 महिने माझ्या पोटात वाढवलं, स्वतःच्या रक्ताचं पाणी करून जिला मी मोठं केलं, तिला मी स्वतःपासून दूर करायचं? तुला काय फरक पडणार आहे? कारण आपलं डिवोर्स झाल्यानंतर वर्षभरात तुझे वडील तुझं दुसरं लग्न लावून देतील. त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली. काही वर्षात तुला तुझी स्वतःची मुलं असतील, तुझा संसार असेल. माझ्यासाठी देवानं आशेचा हा एक किरण ठेवलाय, तो तुला माझ्यापासून हिरावून घ्यायचा. हे काय बोलताय तुम्ही? बाबांनी माझं लग्न हॅलो प्रिया. आत्या बोलते. कशी आहेस? मी ठीक आहे. प्रिया, तू सत्याला फोन केलतास ना? त्याला भेटायचं म्हणत होतीस? नाही म्हणजे तेव्हा मी तिथंच होते. काय झालं ग? नाही, सत्या सांगत होता की तू रडत होतीस म्हणून. सांग ना काय झालं? काही नाही आत्या. अगं ते
नेहमीच आमचं. आज आणि सुहासचं पुन्हा एकदा भांडण झालं. काय म्हणले सुहासराव? काही नाही, ते महत्वाचं नाहीये. प्रिया, मी येऊ का तिकडं? नाही म्हणजे तू म्हणत असेल तर. नाही, नको नको आत्या. अगं आता मला सवय करून घेतली पाहिजे या सगळ्याची, नाही का? किती दिवस मी तुमचा आधार घेत राहणार आणि किती दिवस तुम्ही सगळे तुमची कामधामं सोडून इथे येत राहणार आमची भांडणं सोडवायला. तसं नाही प्रिया, सत्याना हल्ली लई त्रासलाय ग. अगं त्याच्या मागे धावपळच लागली या. आता सुद्धा काहीतरी महत्वाच्या कामासाठीच गेलाय, म्हणून तुला म्हणत होता की फोनवर सांग म्हणून. हे बघ प्रिया, माझ्याच्यानं काही होणार असेल ना तर मला सांग ना, तर म्या बोलू का सुहासरावांशी? नाही, नको, खरंच आत्या. मी बघते काय ते, तू नको काळजी करू. ठीक आहे. हे बघ, काळजी घे स्वतःची. हो, आणि काय गरज पडली ना तर मी हाय तुझ्या संग. ठेवते फोन. बाय. कोणाचा? प्रियाचा फोन होता का? वय काय म्हणाली? काय नाही, तिनं सत्याला फोन केलता, त्याला भेटायचं असं म्हणत होती. सत्यजितला भेटायचंय? मग काय म्हणाला सत्यजित? भेटणार आहे तिला? नाही, तो नाही म्हणला. पण प्रियाला का भेटायचंय? मला ठाव नाही, पण म्या विचारलं तर म्हणाली फार काही महत्वाचं नाही. सत्यजित कुठे मग? तो मंजिरीला भेटायला गेलाय. तुला काय बोलला का रे तू? नाही, मला तरी काही बोलला नाहीये. मी आता चाललोय हॉस्पिटलला, मग इकडे येईल तेव्हा कळेलच मला. ठीक आहे, तू बस, मी आलेच. अनघा, विहंग बोलतोय. एक काम करशील, सत्यजित येईपर्यंत हॉस्पिटलला थांबशील? मंजुषा आहे तिथेच. मला एक महत्वाचं काम आहे, मी पुण्याला जाऊन येतोय. बाय. हा बाबा, बोल. अजून ऑफिसमध्ये जायस का निघालीस? पण मी तर निघालोय घरी. अरे वा, लवकर संपलं तुझं. नाही, मला वेळ लागेल. लवकर ये घरी, आपण एकत्र जेवू. हो, पण खूप महत्वाच्या केसवर काम करते मी. खरंच तू जेवणाची वाट नको बघू. यू गो अहेड. महत्वाची म्हणजे तो त्या मुधोळकरची केस ना? बरं, माणूस म्हणून तुला कसं वाटतं तो? नाही म्हणजे त्याचं बोलणं, त्याचं वागणं वगैरे कसा वाटतो म्हणजे रे? क्लायंट सारखा वाटतो. तसं नाही ग, मी असं विचारतो की त्याच्याबद्दल मी असं ऐकलं की तो खूप तिरसट आहे, उद्धट आहे. तसं काय वाटलं का तुला? हो, माझ्याशी तर नाही वागत रे तसा. पण तू एवढी चौकशी का करतोयस त्याची? चे चे चे, मी चौकशी कशाला करतोय? मी आपलं सहज विचारलं का तुला? बरं मला सांग, तुला स्वीट काय मागवास? अरे बापरे, आज अचानक एकदम स्वीट मागवतोय? नाही तर मुधोळकर सारखी कडवट केस तू घेतलीस ना, म्हणून तुझा कडवटपणा थोडा कमी व्हावा म्हणून स्वीट मागवतो. कळलं? बाबा प्लीज, मी माझ्या कोर्टाच्या कामाचा माझ्या रुटीनवर काहीही इफेक्ट होऊ देत नाही. ओके माय डिअर डॅड? क्या बात. बरं, मी असं ऐकलंय की तो खूप स्त्री लंपट वगैरे असं काही आहे. तुला काही अनुभव आहे का त्याचा?
ताबा हे तू माझा बाबा म्हणून विचारत असशील तर काळजी करायचं काही कारण नाही. मी स्वतःची काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि एक वकील म्हणून विचारत असशील तर एवढंच सांगते, सत्यजित मुधोळकर माझा क्लायंट आहे. माझ्या क्लायंट बद्दल जे काही डिस्क्लोज करायचं आहे ना ते मी कोर्टात करेन. त्यामुळे उगाचच माझ्याकडनं नकळत त्याच्याबद्दल माहिती घेण्याचा अयशस्वी प्रयत्न करू नकोस. ओके? वा, इट्स लाईक माय डॉटर, व्हेरी स्वीट डॉटर. अगदी चाणाक्ष, चतुर, हजरजबाबी आहेस. मधलं एक टाकायचं राहिलं, माझ्यासारखी. तेव्हा तर जास्त उशीर करू नको, लवकर ये. आणि त्या केसवर काय अभ्यास करत बसू नको. शेवटी केस ती मीच जिंकणार. हॅलो हॅलो, ऍडव्होकेट प्रभाकर महाबळे. केस कोण जिंकणार आहे हे कोर्टात सिद्ध होईल ना. अच्छा उगाच ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नका. अच्छा. कसं आहे, मी पण अशाच वकिलाची मुलगी आहे ज्यांनी भल्या भल्यांची कोर्टात भंबेरी उडवली. सो तो गुण माझ्यातही आहे. ओके, जेवायला येत आहे? लवकर या. ठेवू फोन. बाय. खोटं बोलताय तुम्ही. पुन्हा कसला तरी घाणेरडा डाव खेळताय ना माझ्या बरोबर. मी खोटं बोलतोय, ठीक आहे. जाऊन तुझ्या बाबांना विचार. स्वप्नील वाडेकर नावाचा माणूस गेले अनेक दिवस तुमच्या घराभोवती का पिंगा घालतोय. जाऊन विचार तुझ्या बाबांना. मी माझी आयडेंटिटी बदलून खोटं नाव घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये नोकरीला का लागलो असा प्रश्न पडला होता ना तुला. प्रश्नाचं उत्तर हे आहे मंजिरी, की जेव्हा एखाद्या नवऱ्याला कळतं की एक माणूस त्याच्या लग्नाला थ्रेट आहे, तेव्हा त्याला लांब ठेवण्यासाठी तो वाटेल त्या युक्त्या लढवतो. खरं तर मी स्वप्नीलचा मुर्दा पाडायला पाहिजे होता. मी फक्त त्याच्या ऑफिसमध्ये नोकरीला लागलो. तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली त्यानं स्वतः दिलंय माझ्या समोर. नाही नाही, खोटं आहे हे सगळं. सरनाईकांच्या घरात सत्याचे पुतळे राहतात ना, त्यांना जाऊन विचार. हे बघ मंजिरी, उद्या तुझं आणि स्वप्नीलचं लग्न झालं तरी माझं काही म्हणणं नाहीये, पण प्लीज प्लीज आता शुभ्राला माझ्यापासून नको तोडूस. प्लीज, मी हात जोडून भीक मागतो तुझ्याकडे, प्लीज. मी मला घरी गेलं पाहिजे. माझ्याशी बोलल्याशिवाय नाही. काही एक बोलायचं नाहीये मला तुमच्याशी सत्यजित. या सगळ्याला फक्त तुम्ही जबाबदार आहात. तुमच्यामुळे वाताहत झाले माझ्या अख्ख्या आयुष्याची. इतकी की जो येतो तो माझं आयुष्य स्वतःची जागीर असल्यासारखे त्याचे निर्णय घेतो. तुम्हाला जर धडाचा संसार करता आला असता ना तर माझ्यावर ही पाळी आलीच नसती. तुम्हाला कुठलाही हक्क नाहीये माझ्याकडे काही एक मागण्याचा. अरे मनू, आलीस तू? बराच वेळ लागला तुला यायला. अशी बघतेस का माझ्याकडे? जगात कुणीही माझ्याशी कसंही वागलं तरी तुम्ही माझ्याशी कधी खोटेपणानं वागणार नाहीत. माझ्यापासून कुठली लपवाछपवी करणार नाहीत असं समज होता माझा. माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुम्हाला न सांगता कळतात असा सुद्धा भाबडा समज होता माझा. तू कुठे गेली होतीस? शुभ्राचं सामान आणायलाच गेली होतीस ना? ते महत्वाचं नाहीच आहे, पण मला जे कळलं
आणि जे ऐकून मला खूप मोठा धक्का बसला ते महत्वाचं आहे. सत्यजितनं माझा विश्वासघात केला. याही पेक्षा एका गोष्टीचं मला सगळ्यात जास्त दुःख होतंय, ते म्हणजे तुम्ही सुद्धा मला अंधारात ठेवलं. माझा घटस्फोट झालेला नसताना सुद्धा तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाची तयारी केली. वर माझ्यासाठी मुलगा सुद्धा शोधून मोकळे झाला, मला काही कळू न देता. मला कळलं तुला कुठून समजलं ते. हं? तू आज पुन्हा माझ्याशी खोटं बोलून तुझ्या नवऱ्याला भेटायला गेली होतीस ना? खोटं तर तुम्ही सुद्धा बोललात माझ्याशी बाबा. स्वप्नीलची आणि माझी तुम्ही ओळख करून दिलीत, पण कशासाठी हे नेमकं कारण तुम्ही मला कधीच कळू नाही दिलं. मला पुसटची सुद्धा कल्पना न येऊ देता तुम्ही माझी आणि स्वप्नीलची भावनिक जवळीक व्हावी यासाठी सतत प्रयत्न करत राहिला. यात काय चुकीचं काय? मुधोळकरांचं घर सोडून आले मी. त्या धक्क्यातनं मी अजून सुद्धा सावरलेले नाहीये बाबा. आणि असं असताना तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाचा घाट घातला. तुमच्या मित्राचा मुलगा म्हणून मी स्वप्नीलशी बोलले सुद्धा, पण त्या बोलण्याचा तुम्ही गैरअर्थ काढला. स्वप्नील एक फॅमिली मेंबर आहे हे मान्य आहे मला, पण मी त्याच्याबद्दल तसा विचार कधीच केला नाही. इतकी साधी गोष्ट तुम्हाला नाही कळली बाबा. खरंच मला कमाल वाटते तुमची. लोकांना ओळखण्यात तुमच्याकडून चूक होत नाही असं तुम्हीच म्हणता ना, मग स्वतःच्या मुलीचं मन ओळखण्यात तुमची कशी काय चूक झाली बाबा?